तर राम राम मंडळी. आता आपण झालेलो आहे रेडी. आपल्याला जायचं आहे मंदिराकडे, मारुतीच्या दर्शनाला. तर चलूया आपण. हे आहे आपले मारुतीचं मंदिर, ग्रामदैवत. आपण दर्शन घेऊया, देवाकडे काहीतरी मागूया. मग काय, आपण आता मागितलं देवाला, देव देईल का नाही काय माहिती नाही, पण देऊनच टाकलं. आपल्याला विश्वास आहे. ते आपले मित्रमंडळी आले होते, खूप दिवस झालं म्हणत होते मला ब्लॉकमध्ये घे घे घे. मला चला आज यांना घेऊनच टाकूया. मग काय, हे आमचा मामोज म्हणतो मला घ्यायचं नाही, मग नंतर म्हणतो मला पण घे. हे आमचे केदार, हे तर 4-5 दिवसापासून मागे लागलेला होता की मला ब्लॉकमध्ये घे. मला चला आज घेऊनच टाकूया. तर भाई आंघोळ पण करून नाही आला, इतका खुश व्हायला की मला ब्लॉकमध्ये घेतलं. मला यार भाई आता एवढं तिच्यात काय नवीन. तर म्हणतोय ठीक आहे, आता कधी टाकतो ब्लॉग वगैरे. म्हटलं टाकूया ना, एडिट वगैरे झाल्यावर. सुदामा म्हणला मी येतो आता ढोरच चारून. मला ठीक आहे बाई. त्यानंतर आपल्याला जायचं होतं गावाला मामाचा बड्डे साजरा करायला. तर आपण आता मंठ्यामध्ये पोहोचलो होतो मावशीच्या इथे. हे आमचे छोटे बंधू पमी और प्रमोद वंडगे. त्यानंतर काय, आपण आता चाललोय मामाचा बड्डे साजरे करायला. आपण पोचलो होतो मांडवा देवीच्या तिथे. आपल्या मित्राचं शेत होतं तिथे, ऊस नेत होते बहुतेक. तर तिथं होते ट्रॅक्टर वगैरे लावलेले. मला वाटलं दिसेल आपला मित्र, होईना आपल्या मित्राचे पण दर्शन, विजय खोसेचे. पण काय, ट्रॅक्टर दिसले पण विजय खोसे काय दिसला नाही. बहुतेक त्यांचा ऊस गेलेला आहे फॅक्टरीमध्ये. मग काय, आपण जात होतो आता परतूरला. आधीच खूप उशीर झालेला होता. तर आपण केला आपल्या मामाचा बड्डे सेलिब्रेशन. तर तुम्ही फोटो बघू शकता.